नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव शिवाजी वाजेबा कानोरकर, मुक्काम पोस्ट दावडी, तालुका खेड. वेटेज संदर्भात माहिती सांगू. मी हे वेटेज बटाट्याच्या शेवटच्या पाण्याला म्हणजे 2.5 महिन्याच्या पिरियडला सोडलं होतं. त्याच्यानंतर पाणी दिलं नाही. त्या एक पाण्यावरती वेटेज 5मुळं बटाट्याची फुगवण क्षमता आणि चमक चांगली आली. किती ग्रॅमचा झाला बटाटा हा? साधारणतः हा 900, 1000, 1100 ग्रॅमपर्यंत बटाटा झाला. हो का? हो. आणि किती गळीत पडलं तुम्हाला, किती थैल्याला? 6 थैल्या लावल्या होत्या, 6 पिशव्या लावल्या होत्या हा. 50 किलोच्या. त्याला 122 पिशवी माल निघाला. 6 पिशव्याला 122 पिशवी. हो त्याच्यामध्ये असा मोठा माल जो आहे हो हा पूर्ण पोते तुमचे मोठ्या मालाचेच आहे. हो. तर हा माल किती निघाला मग? हा 50% गोळा माल निघाला. 50%. 50%. आणि बाकी पण माल कसा निघाला? सुपर माल तो पण 50% निघाला. सुपर माल. हो. आणि याची काय काय खासियत वाटली तुम्हाला रेग्युलर बटाट्यापेक्षा वेगळं? रेग्युलर बटाट्यापेक्षा हा बटाटा वजनाला चांगला आला. हा. काढताना शेतामध्येच त्याची साल जात नाही, परिपक्व झाला. अच्छा. हो. आणि अजून कलर, लस्टर, चमक? कलर, चमक हा. हे न सोडता हा. दुसऱ्या बटाट्यांची कमी मार्केटमध्ये हा. किंवा शेजारी पण, हा. आणि हे सोडल्यामुळं याची कलर चमक चांगली. सकाळी 6 वाजायच्या आत सगळं उक्कलचे उक्कल 65 पिशवीचं हा. खपलं. किती रुपयानं गेला आता? हा 14 रुपयांनी गोळा माल गेला आणि हा. 13 रुपयांनी सुपर माल गेला. म्हणजे रेट पण चांगले हो, मिळाले हो, होते. रेट पण अच्छा अच्छा. 20% रेट लोकांपेक्षा चांगले मिळाले. हो. म्हणजे मग आता वेटेजवर जो खर्च केला तुम्ही हो. तो निघाला का तुमचा? वेटेजचा खर्च आहे हा. ना, जवळजवळ 18 ते 20% उत्पन्न वाढलं. हा. आणि 20% बाजारभाव वाढून भेटला. त्याच्यामुळं वेटेजचं खर्च निघाला. हो, आता तुम्ही दरवर्षी वापरणार का? दरवर्षी कंटिन्यू वापरणार. धन्यवाद.